Good morning, student. I first congratulate all of you for your success in 10th standard. I heartily welcome all of you in our online class. Myself, Rupali Patil, your chemistry teacher. Due to corona pandemic, we have to conduct our class online. But remember one thing, every cloud has a silver lining. So hope for the best in this situation also. Today we have studied to chemistry. Chemistry is the study of matter, its physical and chemical properties, and their changes. Chemistry is a central science. The scope of chemistry in every aspect of life. For example, the air we breathe, the food we eat, the fluids we drink, our clothing, transportation, and fuel supplies, so on. आता बघा स्कोप ऑफ केमिस्ट्री इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ म्हणजे आपल्या लाईफमध्ये केमिस्ट्रीचा उपयोग काय. तर बघा प्रत्येक फील्डमध्ये केमिस्ट्रीचा कशा प्रकारे वापर केला जातो. तर बघा तुम्ही म्हणाल कशा प्रकारे केला जातो. तर बघा आता इन मेडिकल फील्ड. नाव इन मेडिकल फील्ड आपण जे सिरप किंवा टॅबलेट्स घेत असतो त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात दीज आर रिलेटेड टू केमिस्ट्री. नाव इन कन्स्ट्रक्शन फील्ड, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये बघा द रॉ मटेरियल यूज केलं जातं, सिमेंट, स्टील, आयॉन, दीज आर रिलेटेड टू केमिस्ट्री. इन ॲग्रिकल्चर फील्ड शेती सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपला देश शेतीप्रधान आहे. आता नाव इन ॲग्रिकल्चर फील्ड इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स आर यूज अँड दीज आर रिलेटेड टू केमिस्ट्री. द फूड प्रिझर्वेटिव्ज. नाव इन फूड प्रिझर्वेटिव्जमध्ये जे केमिकल्स वापरलेले असतात फूड प्रिझर्व करण्यासाठी दीज आर रिलेटेड टू केमिस्ट्री. केमिस्ट्री फर्दर क्लासिफाईड इंटू 5 ब्रांचेस. आता केमिस्ट्रीच्या बघा 5 ब्रांचेस आहेत. फर्स्ट वन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री अँड देन बायोकेमिस्ट्री. आता ह्या ज्या 5 ब्रांच आहेत त्यांच्यामध्ये केमिस्ट्रीचा डिटेल स्टडी केला जातो. आता हे झालं तुम्हाला इंट्रोडक्शन केमिस्ट्रीचं कारण की हा नवीन तुम्हाला सब्जेक्ट आहे आता केमिस्ट्री, बरोबर आहे की नाही. 10th स्टँडर्डला तुम्हाला सायन्स पार्ट 1 पार्ट 2 असं होतं पण आता केमिस्ट्री हा तुम्हाला नवीन सब्जेक्ट आहे. केमिस्ट्रीला ज्याला आपण मराठीतून रसायनशास्त्र असे म्हटले जाते. आता आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे केमिस्ट्रीचं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बघा चॅप्टरचं नाव काय आपल्या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये जे पॉईंट आहेत तुम्ही जर बुकमध्ये बघाल नेचर ऑफ केमिस्ट्री, नंतर प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर, मॅटर, मेटल्स, हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक आपण इथं घेतलेले नाही आहेत का. तर आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या नवीन शेड्यूलप्रमाणे आपला जो होल सिलेबस आहे त्याच्यातला 25% सिलेबस हा काढून टाकण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच, बरोबर आहे. म्हणून आपला जो फर्स्ट पॉईंट आहे आता इथं आपण आपला काय असणार आहे आता तो प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. या पॉईंटपासून आता आपल्या या चॅप्टरला स्टार्ट होईल, लक्षात. आता बघा प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता मॅटर हा शब्द आलेला आहे तर मॅटर म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मॅटरची डेफिनेशन काय आहे बघा. आता एनिथिंग कॅन ऑक्युपाय स्पेस अँड मास इज कॉल्ड ॲज मॅटर. फॉर एक्झाम्पल बघू आपण फूड, क्लोथ्स, वॉटर, एअर, प्लांट एक्सेट्रा. कारण की ऑक्युपाईज द स्पेस म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या एनिथिंग कॅन ऑक्युपाईज, ती जागा व्यापणे ज्याला आपण म्हणतो is called as matter. Different kinds of matter have characteristic properties which can be classified into 2 categories. First physical properties, second chemical properties. आता first physical properties. Define the physical properties which can be measured or observed without changing chemical composition of the substance. बघा आता त्याची डेफिनेशन काय सांगितली फिजिकल प्रॉपर्टीची मी. विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्वड विदाऊट चेंजिंग केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फिजिकल प्रॉपर्टीज.
किंवा आपण असंही सांगू शकतो, ड्युरिंग द मेजरमेंट नो चेंज इट्स आयडेंटिटी अँड केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज फिजिकल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी एक्सेट्रा. आता समजा कलर, आपण समजा एका प्लेटमध्ये 10 ग्रॅम शुगर घेतली. आपल्याला त्याचा काय करायचं आहे, कलर मेजर करायचा आहे, ओके नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे शुगरचा कलर कसा असतो, व्हाईट. आता त्या शुगरचा कलर मेजर करताना त्याची जी क्वांटिटी आहे शुगरची 10 ग्रॅम जी आपण घेतलेली आहे ती क्वांटिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल का कलर मेजर करताना? नाही. त्याची जी क्वांटिटी ती 10 ग्रॅमची 10 ग्रॅमच राहणार आहे. 11 किंवा 9 होईल का? नाही. तसं म्हणजे नो चेंज किंवा विदाऊट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. किंवा मी तुम्हाला असंही सांगितलं की नो चेंज आयडेंटिटी अँड केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. आता आयडेंटिटी म्हणजे काय बरं? आता शुगर घेतली आपण, तिचा कलर आपण मेजर करतो आहे, अर्धा तास आपण तिचा कलर मेजर करतो आहे समजा, तरी तिचं कन्व्हर्जन सॉल्टमध्ये होईल का? नाही. का? कारण की शुगर ही तिची आयडेंटिटी आहे आणि आपण म्हणून डेफिनेशनमध्ये म्हटलेलं आहे की नो चेंज आयडेंटिटी, शुगरचं कन्व्हर्जन सॉल्टमध्ये होणार नाही. आणि लक्षात, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? सेकंड बघा आता, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजची डेफिनेशन: केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्स अंडरगो अ केमिकल चेंज अँड देअरबाय एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. कुठलीही केमिकल रिॲक्शन असू द्या, म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. लक्षात, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? नेक्स्ट जो आहे आपला, आता पुढचा जो टॉपिक आहे आपला मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज लेंथ, मास, व्हॉल्यूम, टाईम, एरिया आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. क्वांटिटेटिव्ह आता म्हणजे जसं आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितलं, केमिकल प्रॉपर्टीज बघितलं, तसं आपल्याला क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज बघायचे आहेत इथं. क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? कोणत्या क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज बघा आता. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम एक्सेट्रा आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. क्वांटिटेटिव्ह या शब्दाचा अर्थच काय होतो? किती प्रमाणात. काय होतं त्याचा अर्थ? किती प्रमाणात, म्हणजे आपण जे मेजर करतो त्याचं प्रमाण पाहिजे. तर एनी क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस बाय अ नंबर. बघा, कोणतीही क्वांटिटेटिव्ह जे आहे मेजरमेंट जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्रेस बाय अ नंबर फॉलोड बाय युनिट्स इट इज मेजर्ड. जसं फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. आता समजा आपण क्लासरूममध्ये बसलेलो आहोत, त्या क्लासरूमची लेंथ आपल्याला मेजर करायची आहे, म्हणजे रिप्रेझेंट करायची आहे. समजा आपण ती 10 मीटर घेतली. 10 मीटर. 10 हा काय त्याचा नंबर आणि मीटर हे त्याचं काय आहे? युनिट आहे. अरे लक्षात. किंवा तुम्ही जर समजा तुमच्या हातात पेन असेल, आता पेनची जर आपल्याला लेंथ मोजायची असेल, लेंथ मेजर करायची असेल, तर पेन समजा आपण सपोज 5 सेंटीमीटर, राईट, 5 सेंटीमीटर. 5 हा त्याचा नंबर आणि सेंटीमीटर हे त्याचं काय असणार आहे? युनिट आहे, बरोबर. किंवा आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा आपण बाजारात गेलो व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स घेण्यासाठी. आता तुम्हाला जर फ्रूट्स घ्यायचे असतील, तुम्हाला ॲपल घ्यायचे असतील, तर तुम्ही काय सांगणार? 1 ॲपल द्या, 2 द्या असं म्हणाल का तिथं? नाही. तुम्ही काय सांगणार त्यांना? त्याची क्वांटिटी सांगाल. काय सांगाल? क्वांटिटी, प्रमाण किती सांगाल? 1 kg, 2 kg, राईट. 1 kg. 1 हा त्याचा काय आहे मग? नंबर आणि kg हे त्याचं काय आहे? युनिट आहे. आलं लक्षात? व्हॉट इज मीन बाय क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज. देन आता युनिट. युनिट हे शब्द बघा, पुढचं टर्म आपलं काय आहे मग? युनिट म्हटलंय ना तिथं. आता युनिटची डेफिनेशन आता बघायची आपल्याला. द स्टँडर्ड आर चूजन विथ युनिव्हर्सली आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड
इज कॉल्ड ॲज युनिट. डेफिनेशन काय सांगितली मी युनिटची? द ऑर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड आर कॉल्ड ॲज युनिट. बघा, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड म्हणजे काय? सर्वांनी मान्य केलेलं आहे, सर्वत्र मान्यता मिळालेली आहे त्या स्टँडर्डला. त्याला आपण काय म्हणतो? युनिट. ज्याला मराठीत आपण काय म्हणतो? एकक. एककची डेफिनेशन तुम्ही बघितलीच असेल. देअर आर सेव्हरल सिस्टीम इन विच युनिट्स आर एक्सप्रेस्ड सच ॲज. आता बघा, आपल्याला ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहे त्याच्यामध्ये युनिटचं बघायचं आहे. एक्सप्रेसमध्ये कसं केलेलं आहे? इन CGS, इन FPS, इन MKS. आता बघा, CGSमध्ये बघा, सेम फॉर सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं. ग्राम कशाचं आहे? मासचं. सेकंड कशाचं आहे? टाईमचं. आता बघा, FPS मध्ये पण पुन्हा तेच, फूट, पाऊंड, सेकंड. फूट कशाचं आहे? आता लेंथ. पाऊंड मास, सेकंड टाईम. तसंच MKS मध्ये पण पुन्हा तेच, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. M फॉर मीटर, K फॉर किलोग्रॅम, S फॉर सेकंड. मीटर, लेंथ, पुन्हा किलोग्रॅम मासचं आणि सेकंड पुन्हा टाईमचं. आता हे झाले आपले सेव्हरल युनिट्स. सेव्हरल युनिट्स. आता पुढे आपल्याला बघायचं आहे SI युनिट. आता बघा, SI युनिट काय? आता इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, दॅट इज SI युनिट्स. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, दॅट इज SI युनिट. आता हे जे SI युनिट आहे, द SI युनिट हॅज 7 बेस युनिट्स आर लिस्टेड इन टेबल. आता त्याची जी लिस्ट केलेली आहे टेबलमध्ये, जे फंडामेंटल, दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज. ते जे काय आहे, दीज आर द फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज. तर ते जे 7 युनिट आहे, सेम हा जो टॉपिक आहे तुम्हाला फिजिक्समध्ये असं युनिट हा टॉपिक जसंच्या तसं रिपीट होणार आहे. हेच पुन्हा 7 फंडामेंटल युनिट तसं सेम तुम्हाला फिजिक्समध्ये येणार आहे. नंतर आता आपण त्याचे हे बघू, युनिटचे टेबल बनवलेला आहे बघा फंडामेंटल युनिटचा. त्याच्यात 4 कॉलम केलेले आहेत बघा. बेस, फिजिकल क्वांटिटी, सिम्बॉल फॉर क्वांटिटी, नेम ऑफ SI युनिट, सिम्बॉल फॉर SI युनिट. आता हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत बघा. फर्स्ट आहे आपलं लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनामिक टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, and then last one is luminous intensity. आता लेंथ. आता लेंथचा सिम्बॉल काय आहे बघा? L. तिथे दाखवलेलाच आहे बघा टेबलमध्ये. त्याचं जे नेम आहे SI युनिट, लेंथचं जे SI युनिट काय आहे मग? मीटर आहे. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे बघा? स्मॉल m दाखवलेला आहे बघा तिथं. आता सेकंड मास. मासमध्ये मासचं सिम्बॉल काय आहे? क्वांटिटीचा m. त्याचं युनिट काय आहे? SI युनिट किलोग्रॅम. आणि त्याचं SI युनिटचा सिम्बॉल काय आहे? kg. थर्ड आहे आपलं टाईम. टाईमचं जी सिम्बॉल फॉर क्वांटिटी आहे ते T आहे, स्मॉल t दाखवलेला आहे. नेम ऑफ SI युनिट काय? त्याचं सेकंड आहे. आणि त्याचं स्मॉल SI युनिट जे आहे सिम्बॉल जो आहे त्याचा S आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट बघा आता I, कॅपिटल I दाखवलेला आहे बघा इलेक्ट्रिक करंटचा. आणि त्याचं जे युनिट आहे SI युनिट आहे इलेक्ट्रिक करंटचं काय आहे? ॲम्पियर. अँड देन सिम्बॉल फॉर SI युनिट काय आहे? ॲम्पियरचा कॅपिटल A. देन नेक्स्ट थर्मोडायनामिक टेम्परेचर. थर्मोडायनामिक टेम्परेचरचा सिम्बॉल आहे T. त्याचं टेम्परेचरचं युनिट काय? SI युनिट केल्व्हिन. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? K. लास्ट अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा काय दाखवलेला आहे? स्मॉल n आहे, ज्याचं SI युनिट आहे मोल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अँड देन सिम्बॉल काय आहे त्याचा SI युनिटचा? MOL, मोल. आलं लक्षात? आता लास्ट ल्युमिनियस इंटेन्सिटी. ल्युमिनियस इंटेन्सिटीमध्ये बघा आता सिम्बॉल आहे त्याचा I न्यू म्हणतात त्याला. आणि त्याचं जे SI युनिट आहे ते आहे कॅन्डेला. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? CD. हे सगळे जे आहेत ते काय आहेत? फंडामेंटल युनिट्स आहे.
याच्यामध्ये आपल्याला युनिटची डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. डिफाईन द टर्म असा क्वेश्चनमध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी युनिटची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. आलं लक्षात. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय बघितला, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. त्याच्यामध्ये आपण मॅटरची डेफिनेशन बघितली. नंतर त्याचे 2 जे क्लासिफिकेशन झालेलं आहे, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या डेफिनेशन विथ एक्झाम्पल्स आपण बघितले. नंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीजमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज अँड देन त्याचे जे युनिट्स आहेत आपण युनिटची डेफिनेशन बघितली. युनिटचे डेफिनेशनमध्ये आपण जे सेव्हरल सिस्टीम्स आहेत, CGS, FPS, MKS, देन SI, लास्टमध्ये आपण काय बघितलं, SI युनिट आणि त्याचे काय मग 7 फंडामेंटल युनिट्स. थँक्यू.